जय तु ज्ञानेश्वर. आज 13 फेब्रुवारी, योगायोग चांगला आहे. 13 तारीख आहे, गणेश जयंती आहे. माघातल्या शुद्ध म्हणजे विनायकी चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला आणि म्हणून गणेश जयंती साजरी केली जाते. सगळ्यांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा. गणपती आपल्या 64 कला आणि सर्व 14 विद्यांची देवता आहे. तर त्या देवतेला आपण प्रार्थना करूया. आम्हाला संपूर्ण ज्ञान मिळू देत, आमचं अज्ञान दूर होऊ देत आणि आम्हाला मोक्षपदाकडे वाटचाल करू देत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तु ज्ञानेश्वर, जय तु श्रीकृष्ण. आता सकाळी मी एक गणपतीचं महागणेश पंचरत्न स्तोत्र म्हटलेलं होतं. आज गणेश जयंती आहे. गणपतीचं एक मुद्गल पुराणात श्री व्यासांनी रचलेलं स्तोत्र आहे. सकाळचं शंकराचार्यांचं होतं. नेहमी आपण कुठल्याही कार्याच्या प्रारंभी गणपतीला वंदन करत असतो. म्हणजे मंगलाचरण गणपतीचं केल्याशिवाय आपण पुढे जातच नाही. कार्यादौ मंगलम आचरेत किंवा मंगलम कुर्यात असं म्हटलं जातं. आणि गणेश तर मंगलमूर्ती आहे. आपण म्हणतो ना, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. तर या स्तोत्रात त्या मंगलमूर्तीला वंदन केलेलं आहे. या स्तोत्रातला जो गणेश आहे तो पूर्ण निर्गुण, निराकार, परब्रह्म स्वरूप सांगितलं आहे. सकाळी सांगितलं त्याच्यामध्ये सगुण आणि निर्गुणाची दोन्ही रूपं होती. आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे किंवा 12व्या अध्यायात आपण पाहिलेलं आहे की सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं. आणि या स्तोत्रातला गणपती जो आहे तो जन्मरहित, निर्विकल्प, निराकार, निर्गुण, पूर्णपणे अद्वैत असा आहे. चिदानंद स्वरूप आहे, जगाचं आदी कारण आहे. आणि ही जी सगळी विशेषणं आहेत ही परमात्म्याची, परब्रह्माची विशेषणं श्री गणपतीला लावलेली आहेत. आणि शेवटच्या श्लोकात असं म्हटलेलं आहे, शेवटच्या श्लोकातच की अज्ञानानं आम्ही सगळे भ्रांत झालेलो आहोत, पण गणेशा तुझ्या चरणापासून अनंत काळ दूर गेलो होतो, आता तुझ्या चरणाशीच आलो आहोत. तेव्हा हे विश्वाचं पोषण करणाऱ्या गणेशा आमचं रक्षण कर. खूप सुंदर असं स्तोत्र आहे. अजन्निर्विकल्पं निराकारमेकं, निरानन्दमानन्दमद्वैतपूर्णं. परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं, परब्रह्मरूपं गणेशं भजेम. गुणातीतमानं चिदानन्दरूपं, चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यं. मुनिध्येयमाकाशरूपं परेशं, चिदाभासकं परब्रह्मरूपं गणेशं भजेम. जगत्कारणं कारणज्ञानरूपं, सुरादिं सुखादिं गुणेशं गणेशं. जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं, परब्रह्मरूपं गणेशं भजेम. रजो योगतो ब्रह्मरूपं श्रुतिज्ञं, सदा कार्यसक्तं हृदाचिन्त्यरूपं. जगत्कारणं सर्वविद्यानिदानं, परब्रह्मरूपं गणेशं नताः स्मः.
सदा सत्ययोग्यं मुदा क्रीडमानं सुरारिन् हरन्तं जगत्पालयन्तम् अनेकावतारं निजज्ञानहारं सदा विश्वरूपं गणेशं नमामः। तमो योगिनं रुद्ररूपं त्रिनेत्रं जगद्धारकं तारकं ज्ञानहेतुम् अनेकागमे स्वञ्जनं बोधयन्तं सदा सर्वरूपं गणेशं नमामः। नमस्तोमहारं जनाज्ञानहारं त्रयीवेदसारं परब्रह्मसारं मुनिज्ञानकारं विदूरं विकारं सदा ब्रह्मरूपं गणेशं नमामः। निजैरौषधिस्तर्पयन्तं कराद्यैः सुरौघान् कलाभिः सुधाश्राविणीभिः दिनेशांशु सन्तापहारं द्विजेशं शशाङ्कस्वरूपं गणेशं नमामः। प्रकाशस्वरूपं नमो वायुरूपं विकारादिहेतुं कलाभारभूतम् अनेकक्रियानेकशक्तिस्वरूपं सदा शक्तिरूपं गणेशं नमामः। प्रधानस्वरूपं महत्तत्त्वरूपं सदा विश्वरूपं धराचारिरूपं दिगेशादिरूपम् असत्सत्स्वरूपं जगद्धेतुरूपं सदा विश्वरूपं गणेशं नमामः। त्वदीये मनस्थापयेदङ्घ्रियुग्मे जनो विघ्नसङ्घातपीडां लभेत लसत्सूर्यबिम्बे विशाले स्थितोऽहं जनोध्वान्तपीडां कथं वा लभेत। वयं भ्रामिताः सर्वथा ज्ञानयोगात् अलब्धास्तवाङ्घ्रिं बहून् वर्षपूगान् इदानीमवाप्तास्तवैव प्रसादात् प्रपन्नान् सदा पाहि विश्वम्भराद्य प्रपन्नान् सदा पाहि विश्वम्भराद्य प्रपन्नान् सदा पाहि विश्वम्भराद्य। जय गणेश जय गणेश जय गणेश. ते पण छान आहे खरं. जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां. ते घेऊन मग उदाकरात असं घेतलं जातं. आता आपण नंतर प्रणम्य शिरसा देवम सगळे मिळून म्हणूया. मग अशी जसं अथर्व शीर्ष म्हटलं तसं शेवटी. काल 270 ओव्या झालेल्या होत्या. आपण सात्विक ज्ञानाची चर्चा करत होतो. सात्विक ज्ञान समजून घेत होतो. आणि ते कसं आहे तर जसा काही त्रिवेणीचा संगम झाल्यासारखा आहे. सात्विक ज्ञान करण्याचा जेव्हा योग जुळून येतो तेव्हा आपल्यातला सत्वगुण हा उफाळून येत असतो किंवा सहाय्यभूत ठरत असतो. स्थळ काळ अत्यंत सुयोग्य शुचिरभूत व्यक्ती आणि द्रव्य हे सगळं काही त्या ठिकाणी सिद्ध होत असतं. 70वी ओवी अशी होती. 270वी 17वा अध्याय. नव्यानं कोणी उपस्थित झाले असतील तर त्यांचं मनापासून स्वागत. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी उपासकांना शुभेच्छा. वंदन सादर वंदन. तैसे निपजावया दान जे सत्वासी ये संवाहन तै देश काळ भाजन द्रव्यही मिळे. आत्ता सांगितलं मी की सात्विक दान करण्याचा योग जेव्हा येतो त्यावेळेला आपल्यातला सत्वगुण हा सहाय्यभूत होत असतो. जेव्हा सत्वगुणाचा विकास होतो तो प्रगतीपथावर जातो त्यावेळेला सगळ्या चांगल्या गोष्टी घडून येत असतात. मग त्याच्यासाठी चांगलं स्थळही पाहिजे, चांगला काळही पाहिजे आणि शुचिरभूत व्यक्ती पाहिजे. म्हणून देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. भगवंतांनी तेच सगळं सांगितलेलं आहे आणि तेच ज्ञानदेव पण अजून काही ओव्यामधून उदाहरणामधून सांगतात. तरी आधी तव प्रयत्नेसी हो आवे कुरुक्षेत्र का काशी ना तरी तुके जो इहिसी तो देशही हो. माता तव आधी तव प्रयत्नेसी. तू आधी काय प्रयत्न करायला पाहिजेस
तर होवावे कुरुक्षेत्र का काशी. म्हणजे कुरुक्षेत्र, काशी यासारखे एखादे ना तरी तुके जो इहिसी, जे असं त्याची तुलना कुणाशीही होणार नाही असं पवित्र क्षेत्र प्रयत्नपूर्वक मिळवावं. आणि चांगला देश म्हणजेच हे क्षेत्र म्हणजेच चांगला देश हे मिळवला की आपल्याला सत्व दानाचं किंवा सात्विक दानाचं जे फळ आहे ते प्राप्त होतं. म्हणजे प्रयत्न करून जेवढं ज्ञान करण्यास कुरुक्षेत्र किंवा काशी हे देश असावेत किंवा अनुकूल होतात. शक्यतो दान देण्याला ठिकाण सुद्धा चांगलं पाहिजे. आता कालच पुन्हा एकदा कालच्या आळंदीच्या मी याच्यामध्ये वातावरणात जातीये. आठवडाभर इतकी मेजवानी मिळाली, सात्विक दान कसं करावं. इतक्या दुरून दुरून सगळे संत साधू आलेले होते. परस्परम प्रशंसंती. कसं होतं, स्वामीजींचा सन्मान करण्यासाठी ते सगळे मोठमोठाले सन्मानपत्र किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन आलेले होते. आणि स्वामीजींनी त्यांना का बोलवलं होतं की एवढ्या भारतभरात ते जे काही कार्य करतायत त्यांनी सांगितलं की मोठ्या मोठ्यांचं कुणीही जे प्रसिद्धी पावलेले असतात अशांचं कुणीही सन्मान करतात, त्यांना सन्मानपत्र देतात, पुरस्कार देतात. म्हणजे छोट्या छोट्या गावांमध्ये आडबाजूला आहेत पण संतांचं कार्य मोठ्या प्रमाणावर करत आहेत. तर त्यांची दखल घेतली पाहिजे. आणि म्हणून स्वामीजींनी, गोविंददेवगिरीजींनी असे संत शोधून काढलेले होते की ज्यांना आजपर्यंत अशी प्रसिद्धी मिळालेली नाही आहे. प्रसिद्धीसाठी नाही पण त्यांच्या कार्याची कुणीतरी दखल घेतली असली पाहिजे, घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्यांना अशीच चांगली सन्मानपत्र किंवा चांगल्या, मुख्य म्हणजे रामललाची आत्ता स्थापना झाल्यामुळं त्या रामाच्या मूर्ती हे ते काही ना काहीतरी देऊन, चांगल्या वस्तू देऊन, म्हणजे तीर्थक्षेत्र, आळंदीसारखं दुसरं तीर्थक्षेत्र नाही असं सगळे म्हणतात. म्हणून इथं जे सांगितलं कुरुक्षेत्र आणि काशी, स्वामीजी तर म्हणत होते की ह्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं तीर्थक्षेत्र. स्वतः पंढरीराया त्या ठिकाणी आलेला आहे, दरवर्षी येत असतो. त्या ज्ञानदेवांना समाधी देण्यासाठी स्वतःच्या हाताने त्यांना तिथं नेऊन बसवलेलं आहे. स्वतः सगळ्या संत समागमाला घेऊन आलेले आहेत. याच्यासारखं पवित्र ठिकाण कुठलं असणार. आणि आपल्याला सुद्धा अशाच ठिकाणी काही शिकायला मिळालं किंवा काही दान करायला मिळालं तर त्याच्यासारखं पुण्यक्षेत्र दुसरं नाही. अजून त्याला कुठला, जसा काळ कोणता, जसं देश श्रेष्ठ, तसं पुढच्या ओळीमध्ये ज्ञानदेव म्हणतात, तेथ रविचंद्र राहू मेळू, होता पाहे पुण्य काळू, कातया सारिखा निर्मळू आणू ही झाला. म्हणजे जर आपण म्हणतो ना दुग्ध शर्करा योग किंवा अमृत योग आधीच तीर्थक्षेत्र, त्यात काळही पुन्हा. काळ म्हणजे कसा, तर रविचंद्र राहू मिळो, सूर्यचंद्र यांच्याबरोबर राहूचा जेव्हा योग जुळून येतो, म्हणजे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण. कालच भागवतात वाचत होते की त्या राहूनं काय म्हणूया आपण, समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचा कुंभ जो आलेला होता आणि मोहिनी रूपात नारायणांनी, लक्ष्मीधरांनी तो सगळ्यांना वाटायला सुरुवात केलेली होती. त्यांच्या मोहिनी रूपाकडं बघून सगळे दैत्यही भुलून गेलेले होते. पण हा राहू आणि केतू त्यांनी काय केलं, रूप बदलून लपून देवांच्या ह्याच्यात येऊन बसले होते. आणि ते चोरून म्हणजे त्यांनी ते प्राशन केलं. पण देवांच्या लक्षात आली ही त्याची खोडी. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांचं शिरच्छेद केलेलं आहे. त्यामुळं त्यांचं जे अमृत होतं ते इथून घशाच्या खाली जायच्या आतच त्यांचा छेद झालेला आहे. मग तेव्हापासून हे राहू आणि केतू चंद्र आणि सूर्याला
हे करत असतात, बाधा करतात आणि म्हणून चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होतं. अशी आपल्याकडे एक परंपरा आहे, समजूत आहे आणि त्यानुसार तो पुण्यकाळ समजला जातो. किंवा त्याच्यासारखा एखादा उत्तम तयासारिखा निर्मळू आणूही झाला, त्याच्यासारखाच तोलामोलाचा एखादा उत्तम काळयोग जुळून आला तर तो या दानाला उपयोगी असतो किंवा चांगला असतो, असं हे म्हणतात, ज्ञानदेव म्हणतात. तर आपल्याकडे असे बरेचसे काही चांगल्या तिथी, चांगले दिवस मानले गेलेले आहेत. जसा कुरुपुष्यामृताचा एक योग असतो की त्या दिवशी म्हणे सोनं खरेदी करायचं किंवा ते चांगलं. पुष्य नक्षत्र हे चांगलं असतं. पुनर्वसू नक्षत्र, अभिजित नक्षत्र ही सगळी चांगली मानलेली, विशाखा. तर त्या काळी जे जे काही कराल ते पुण्यकारक घडत असतं, ते सात्विक घडत असतं. म्हणून पुन्हा म्हणतायत बघा, तैशा काळी तिये देशी होवावी पात्र संपत्ती ऐसी, मूर्ती आहे धरिली जैसी शुचित्वे निका शुचित्वेची का. मग अशा पुण्यवेळी आणि पुण्यक्षणी, पुण्यतीर्थक्षेत्री, जे वेळ आणि देश हे दोन्हीही पुण्यकारक आहे. तर ज्याला दान द्यायचं आहे ती व्यक्तीसुद्धा अशी लाभावी की ती कशी असावी, पात्र संपत्ती ऐसी, मूर्ती आहे धरिली जैसी शुचित्वेची. जणू शुचित्वानंच साकार रूप घेतलेलं आहे. मग एखादा तो ब्राह्मण असेल, सत्पात्री जो मनुष्य आहे तो शुचित्वाचंच मूर्तिमंत रूप आहे. शुचित्व म्हणजे काय, इतकं त्याच्याकडं बघावं. पावित्र्य, शुची म्हणजे पवित्र आणि शुचित्व म्हणजे पावित्र्य. ज्याच्या ठिकाणी पावित्र्य आहे असा शुद्ध ब्राह्मणाच्या रूपात एखादी जर व्यक्ती समोर ठाकली तर शुचौ देशे प्रतिष्ठाप्य आहे ना. तर दोन्ही गोष्टी, देशे कालेच पात्रेच, एकदम शुचौ देशे प्रतिष्ठाप्य आलं, पण तेही बरोबरच आहे, इथे लागू पडणारच आहे. म्हणजे दोन्ही चांगलं पाहिजे, तिथीही चांगली पाहिजे, देशही चांगला पाहिजे आणि व्यक्तीही चांगली पाहिजे. हे पटवून देण्यासाठी ज्ञानदेव आपल्याला किती छान पटवून सांगतायत बघा. तर हे सगळं त्रिवेणी संगम हा सगळा जुळून येतो. पुन्हा म्हणतात, आचाराचे मूळ पीठ वेदांची उतारपेठ, तैसे द्विजरत्न चोखट पावोनिया. इथं कोण ते सांगितले, द्विजरत्न म्हणजे ब्राह्मण. तैसे द्विजरत्न चोखट पावोनिया म्हणजे हे म्हणजे काय, आचाराचे, धर्माचरणाचं जणू काही मूळ पीठ आहे. आपण देवीची सगळी ठिकाणं होतो ना, 52 मूळपीठ आहेत, शक्तिपीठ आहेत, तसं हे जणू काही धर्माचरणाचं मूळपीठ आहे. वेदांची उतारपेठ, आणि उतारपेठ म्हणजे आधार, वेदविद्येची आधार वाटावा अशी जणू काही पेठ आहे. छोट्या छोट्या गावांमध्ये अशा पेठा असतात बघा, आणि मग त्या पेठांमध्ये सोन्याचं हे वेगळं, सोन्या चांदीची दुकानं वेगळी, पितळी भांड्यांची वेगळी, स्टीलच्या भांड्यांची वेगळी, म्हणजे अशी एक एक बाजारपेठेत तिथे सुद्धा विभागणी झालेली असते. तशी ही जणू काही वेदविद्येची आगारपेठ आहे, आधारपेठ आहे. आणि मग तिथे चोखट म्हणजे चोख, अगदी शुद्ध एखादं द्विजरत्न सापडावं, पावोनिया, प्राप्त व्हावं. ते लाभलं की आपल्याला सात्विक दानाचं पुण्य मिळणार. यातली एक जरी कमी गोष्ट असेल तरी त्यात कदाचित उणीव राहू शकेल, पण तिन्ही गोष्टी, तिन्ही योग जुळून आले, देशे कालेचे पात्रेचे, की मग ते दान सात्विक आहे. किती समजून दिलेलं आहे बघा. आणि आपण हाच विचार करायचा की योग्य ठिकाणी करायला पाहिजे, योग्य व्यक्तीला करायला पाहिजे आणि योग्य काळी करायला पाहिजे. मग तयाचा ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता, परिप्रिया पुढे कांता रिगे जैसेनी. आता इथे उदाहरण, ज्ञानदेवांना जे उदाहरण सुचतं ना ते एक अप्रतिमच असतं. ते काय म्हणतात की प्रिया पुढे कांता रिगे जैसेनी, हे अगोदर घ्यायचं. आपला प्रिय पती असतो आणि त्या पतीच्या खुशीमध्ये एखादी कांता म्हणजे पतिव्रता स्त्री ही समर्पित भावनेनं शिरत असते. त्याप्रमाणे तयाचा ठाई वित्ता निवर्तवावी
स्वसत्ता. त्याप्रमाणे या सर्वोत्तम द्विजाच्या ओंजळीत तो आपली सत्ता म्हणजे सगळी द्रव्य संपत्ती ही ओंजळीत त्याच्या घालत असतो. मागे मी कौत्साचं उदाहरण दिलं. असे अनेक आपल्याला कर्णाचंही चांगलं उदाहरण आहे दानाच्या बाबतीत, की त्यानं आपली कवचकुंड सगळी समर्पित केलेली आहे. तर असं सगळं देणारा, अशी सगळी आपली संपत्ती मानसिक म्हणजे त्या द्रव्यावरील सत्ता का शब्द वापरला त्यांनी, निवर्त व्हावी स्वसत्ता. आपली सत्ता आपण नेहमी म्हणतो, आता लोक म्हणतात, अगदी सांगतं बरं का, आजचीच गोष्ट आहे आता गणेश यागाच्या वेळेला, अहो मी हे करून आणलं बरं का, हे मी आणलंय बरं का, मी आणले. कालच एका ताईंनी सांगितलं की एका माणसाला त्याच्या गुरूंनी सांगितलं की म्हणे मी मरून गेल्यावर तुझं कल्याण होईल. मी मरून गेल्यानंतर म्हणल्यानंतर त्यांनी काय करावं हो, आधी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळी व्रतं केली, वैकल्य केली, सगळं केलं, पण तरी त्याला मोक्ष काही मिळत नाही. मोक्ष मिळण्याची वाट बघत होता. मग शेवटी तो गुरूंना म्हणतो, मी किती दिवस तपश्चर्या करायची, किती दान करायची, किती व्रतं करायची. तर गुरु मी बरं का, मी किती करायचं, हा तो मी असतो. तर म्हणून ते गुरु त्याला म्हणतात की अरे मी मरून गेलो ना की तुझा उद्धार होईल. मी मरून गेलो म्हणजे त्याला असं वाटतं की हे गुरु मरून गेल्यावर माझा उद्धार होणार. म्हणून तो रोज गुरूंकडे जायचा नाही. 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, 8 दिवसांनी, महिन्यांनी जायचा. तर आता रोज गुरूंच्या घरी चक्रा मारायला लागला. आणि चक्रा मारतोय, गुरूंनाही आश्चर्य वाटतं. रोज येतं, बघतोय, निघून जातोय, म्हणतो अजून तर गुरुजी जिवंतच आहेत, हे मेल्याशिवाय कच काय आता माझी प्रगती होणार. मला फार आवडलं हे उदाहरण. तर मग एक दिवशी गुरूंना म्हणजे त्यांना अंतर्ज्ञानानं कळतच असतं, पण त्याला समजावं म्हणून ते राहून राहून विचारतात, अरे तू इतका रोज का आता चक्रा मारायला लागलेला आहेस, म्हणजे मला काही समजे ना, काही माझ्याकडनं अपेक्षित आहे का. तो म्हणला, हो ना गुरु, तुम्ही काय सांगितलं, मी मरून गेल्याशिवाय माझा उद्धार होणार नाही, असं तुम्ही सांगितलं, तुझा उद्धार होणार नाही. आता तुम्ही कधी मरताय त्याची मी वाट बघतोय. ते म्हणले, अरे मी तुला काय सांगितलं, मी मरून गेल्यावर म्हणजे तुझ्यातला मीपणा हा जेव्हा मरून जाईल त्यावेळेला तुझा उद्धार होईल. आणि मग त्यानं नतमस्तक झालेलं आहे. त्याच्या लक्षात आलं की मीपणा म्हणजे आपला जो अहम आहे, अहमपणा जो आहे तो दूर झाल्याशिवाय उद्धार नाही. बघा, सगळ्यांनी हे वाक्य लक्षात ठेवायचं. आणि इथं तेच सांगितलेलं आहे की दिल्यानंतर पुन्हा मी केलं हा भाव नको. सगळे सांगतात, मी आज स्वयंपाक करून आणला, मी आज वड्या करून आणल्या, मी आज आमकं आणलं, मी आज मोदक स्वतःच्या हातानं केलं. कशाला, त्या देवाला अर्पण करायचंय ना. अर्पण वृत्तीची भावना पाहिजे आहे. म्हणजे आपण द्रव्य अर्पण केलं हे पूर्ण विसरून जायचे. निवर्त व्हावी स्वसत्ता, परिप्रिया पुढे कांता रिगे जैसे. आणि त्या वित्ता म्हणजे संपत्ती, समजा पैसे दिले असतील तर पैशाच्या बाबतीत, वस्तू दिली असेल तर वस्तूच्या बाबतीत आपली स्वसत्ता सगळी विसरून जायची. फार ओवी चांगली आहे बघा. एवढी एक ओवी जरी आज आपण लक्षात ठेवली ना, खूप सुंदर. कारण एक तरी ओवी अनुभवावी. परवा स्वामीजींनी पण सांगितलं की ज्ञानेश्वरी एवढी सोपी नाहीच आहे. आणि मी तर नेहमी म्हणते, सगळे म्हणतात ज्ञानेश्वरी सोपी आहे ना, प्राकृतमध्ये आहे ना, आणि भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे, खूप अवघड आहे. पण आता आम्ही इतक्या 60 वर्ष भगवद्गीता शिकतोय. 60 नाही पण 50 तरी झाली, 16 वर्ष, 51 वर्ष. तर ती भगवद्गीता सोपी वाटते. तो श्लोक लगेच असं डोळ्यासमोर दिसतो, सोपा वाटतो. त्या तुलनेनं ही जी अशी त्यांनी रचना केलेली आहे, ज्ञानदेवांनी उदाहरणं सांगितलेली आहेत, ही इतकी सोपी नाही आहेत. आणि ती समजून घ्यायला पाहिजे. उदाहरणं सोपीच आहेत, पण ती आपल्याला समजून घेणं, आपल्याला समजणं हे महत्त्वाचं. तर आपल्याला विसरून जाणं, स्वतःलाच विसरून जायचं. किती छान आहे बघा. स्वतःची मीपणा सगळा सोडून द्यायचा. ठीक आहे, आपली वेळ संपून जाईल पटापटा. का जयाचे ठेविले तया, देऊने होई जे उतराईया, नाना हडपे विडाराया दिधला जैसा. एक उदाहरण त्या पतिव्रतेचं दिलं.
आता दुसरं उदाहरण काय देत आहे की का जयाचे ठेविले तया. आता जसं एखादा काय म्हणू आपण नोकर असतो, सेवक असतो, आणि तो काय करत असतो की आपल्या धन्याला, आपल्या राजाला विडा राया दिधला जैसा, विडा सहज गत्या नेऊन देत असतो. राजाची विडा द्यायची वेळ झाली म्हणून सहज विडा नेऊन देत असतो. आणि पुन्हा तो काय करतो, का जयाचे ठेविले तया, ज्याचं त्यालाच द्यायचे. राजासाठी आणलेलं जे काही साहित्य असेल त्याचा तो विडा बनवायचा आणि ज्याची ठेव त्याला परत करायची. जयाचे ठेविले तया देऊनी होई जे उतराई. ज्याचं काही घेतलं असेल त्याचं त्याला परत दिलं की आपण उतराई होतो का? म्हणजे उतराई होतो. त्याच्याकडून घेतलं होतं, आपल्यावर मोठा भार होता, तो आपण त्याचं त्याला परत दिलं की तो आपण उतराई होतो, म्हणजे आपला भार उतरून जातो. तसंच सेवक काय करतो, राजाला विडा देऊन टाकतो. तो इतक्या निस्सीमपणे देतो, कुठल्याही अपेक्षा न ठेवता, अनपेक्षित देतो, अनपेक्ष बुद्धीनं देतो. तशी ज्याची ठेव त्याला परत केली की आपण उतराई व्हावं. आता तुम्ही म्हणाल होती माझी संपत्ती, मी आयुष्यभर, बघा लोक कोणी म्हणतात कोऱ्या चेकवर सही देतो. एवढे पण आत्ताच्या काळात सुद्धा उदार लोक आहेत बरं का, की कोऱ्या चेकवर सही देतो. काय तुमच्या संस्थेला काय तुम्हाला जे काही हवंय ते घ्या आणि ती रक्कम भागवा, असे हे जे लोक आहेत ना, याला उतराई होणं म्हणणं. खूप सुंदर आहे. तैसे निष्कामे जीवे भूम्यादिक अर्पावे, किंबहुना हावे ने दावे उठो. त्याप्रमाणे निष्काम भावनेनं काय काय द्यावं, भूम्यादिक अर्पावे, भूमी इत्यादी अर्पण करावी. किंबहुना हावे ने दावे उठो, आणि ती सगळं दान दिल्यानंतर भूमी विसरून जावं किंवा फलाशेचं डोकं उठून वर उठूच देऊ नये. हाव म्हणजे फळाशा. आपण म्हणतो त्याला इतकी हाव सुटली की सगळ्यांचं ओरबाडून खातोय, म्हणजे इतकी त्याला फळाशा असते. काही कोणाला दिलं की माझं नाव व्हावं, माझी जगामध्ये वाहवा व्हावी, सगळ्यांनी माझा पुन्हा सन्मान करावा, सत्कार करावा, दानशूर म्हणून मला म्हणावं. ही हाव काहीही न ठेवता मनानं, बघा ना, काही लोकांनी खूप असं केलंय बघा. आता तुम्हाला गोंदवलेकर महाराजांचं पण माहिती असेल की त्यांनी सुद्धा काय केलं, त्यांच्या पूर्वजांची जी काही जमीन होती, आता ते रामाचं मंदिर बांधायचं, तिथं मठ बांधायचे, लोकांना येण्यासाठी आश्रम बांधायचे. आता कुणाला मागायची जमीन? मग त्यांचा काहीतरी वाद वगैरे असेल, ते अगोदर देत नसतील, नातेवाईक येते, नंतर ती सगळी जमीन त्यांना मिळाली. आता जी आपली नव्हती, आपल्या पूर्वजांची होती, ती आपल्याला अचानक मिळाली, तरी लोक किती त्याचा मोठा गवगवा करतात. बघा ना, आमच्या पणजोबांनी आमच्या नावे होती, ती आत्ता मिळाली, अमक्या तमक्याने हडप केली होती. गोंदवलेकरांनी काही विचार केला नाही. जी माझी नव्हतीच ती मला मिळाली, मग मिळाली तर त्यांनी ती सगळी दान करून टाकली. आणि तिथे ही सगळी, गोंदवलेला जर जाऊन आला असाल, सगळ्यांना माहिती आहे, तर तिथे जी सगळी आत्ता उभी केलेली आहे, सगळी इमारती, सगळं संस्थान, हे त्यांच्या दानातनं झालेलं. आपल्याला मागे भूदानची चळवळसुद्धा विनोबांनी सुरू केलेली होती. तर तेव्हा असेच लोकांनी आपल्या जमिनी देऊन टाकल्या. तर असं दिल्यानंतर पुन्हा मला त्याच्यातनं काही फळाशा मिळावी अशी अपेक्षा धरू नये. आपण बरेच रमलो, बघूया आता. स्वधर्मानुसार मिळेल जे येथे, देत जावे ते सन्मानाने. सुदैवे उत्तम बीज झाले प्राप्त, तरी हवे शेत भले तेथे. ऋतुमान तेही हवे अनुकूल, वाफही सोज्वळ यावी लागे. जैसे हे दुर्मिळ तैसेची केवळ, दानी देश काळ पात्राधिक. किंवा हाती यावे बहुमोल रत्न, पडावी तो वाण सुवर्णाची. जोडली ती दोन्ही तरी हवे अंग,
घालावया चांग भूषणे ती. या कर झाल्यात काल. परिसंपूर्णत्वे होय सानुकूल, जेव्हा भाग्य काळ आपणासी, तेव्हा जैसी सण सुहृद संपत्ती, तिनी प्राप्त होती एके वेळी. जैसे ते तैसे जेव्हा दान घडवाया जाण, येई उत्तेजन सत्व गुणा, तेव्हा देश काळ पात्रादी सकळ, जुळतसे मेळ अनायासे. आज इथपासून झालेली ओवी. तरी आधी काशी किंवा कुरुक्षेत्र, पहावे पवित्र स्थान ऐसे, किंवा पुण्यधाम पावन उत्तम, पहावे तत्सम आणिकते. तेथे रवी चंद्र राहू केतू मेळ, ऐसा पर्व काळ असे जेव्हा. नातरी संक्रांती सिंहस्थ पर्वणी, वेळा नवे उणी शुचित्वेती. ऐशा देश काळी मांगल्याची मूर्ती, जो का वेदश्रुती शास्त्र वेत्ता. आचार संपन्न सद्गुण निधान, जो का तपोधन द्विज श्रेष्ठ. तया लागी द्यावे द्रव्याधिक दान, कर्तव्य म्हणून निष्कामत्वे. कर्तव्य म्हणून करायचं. आपुले सर्वस्व अर्पोनी सर्वथा, प्रिया पुढे कांतारी घे जैसी. किंवा ठेविली जी ठेव ज्याची तया, व्हावे देवोनिया उतराई. किंवा मनी आसन ठेविता दास, देतसे रायास विडा जैसा. तैसे सत्पात्री ते करावे अर्पण, निष्काम होऊन भूम्याधिक. बहु बोलू काय धनंजया तुते, नये फलाशे ते उरो देवा. भावे तयासीच दान द्यावे येथे, जेणे ते मागू ते फेडावे ना. आकाश ते जैसे नेदी पड साध. याच्या व्हायच्यात नाही का अजून या पुढे. हां, आता या ओव्या घ्यायच्या. आणि दान जया द्यावे, वेळ झालीच आहे. तया ते ऐसे या पाहावे, जया घेतले नुमचवे कायसे नाही. आणि ज्याला दान द्यायचे तो असा पारखून घ्यावा. तया ते ऐसे या पाहावे, जया घेतले नुमचवे. म्हणजे काय वाटेल ते झालं तरी दिलेलं दान त्याच्याकडून पुन्हा परत घ्यायचं नाही, कुठल्याही स्वरूपात परत येणार नाही. हल्लीची फॅशन आहे रिटर्न गिफ्ट काय मिळणार, तर आपण त्या पद्धतीत द्यायचं. म्हणजे ही दानाची कल्पना हल्लीच्या मुलांना समजावून देणं आवश्यक आहे, की आपण जेव्हा देतो, आपल्या मित्राला भेट देतो, तेव्हा त्यानं मला काय द्यायचं याची अपेक्षा ठेवायची नाही. हे त्यांनी सांगितले. जया घेतले नुमचवे काय असे नाही. काही झालं तरी त्याच्याकडून परतफेड मिळता कामा नये. साध घातली आकाशा, नेदी प्रतिशब्दू जैसा, का पाहिला आरसा येरीकडे. आता याच्यासाठी उदाहरणं देतात की कसं समजलं नाही पाहिजे पुन्हा. तर साध घातली आकाशा, आकाशात जर आपण साध घातली, एखाद्याला हाक मारली, आपण हाका मारतो पण त्याचा प्रतिसाद येतो का हो. नेदी प्रतिशब्दू जैसा, त्याचा पुन्हा प्रतिसाद येत नाही. पण एखाद्या अशा ठिकाणी म्हणजे पर्वत असतील, डोंगर असतील, अशा ठिकाणी जर हाक घातली, साथ घातली तर त्याचा प्रतिध्वनी येत असतो. पण अंतराळामध्ये अशी साथ घातली तर त्याचा प्रतिध्वनीसुद्धा येत नाही. किंवा अजून दुसरं उदाहरण त्यांनी छान दिले. का पाहिला आरसा येरीकडे. येरीकडे म्हणजे उलटीकडनं, जिथे पारा लावलेला असतो किंवा आता हल्ली काहीतरी त्याच्यावर आवरण घातलेलं असतं, तर त्या बाजूनं जर पाठीमागच्या बाजूनं जर आरशात आपण पाहिलं तर आपलं प्रतिबिंब उमटतं का हो. नाही. तसं आपण जे दान दिलेलं आहे त्याचं पुन्हा आपल्याला हल्लीच्या भाषेत परतावा, तो काहीही मिळायला नको. दिलं की संपलं. त्याच्यावरचं सगळं आपल्यात आपले पण संपलंच. इतकं अशा प्रकारे ते दान दिलं पाहिजे. आता हल्ली झाले ATGच्या नावाखाली. मग ती पावती मिळायला पाहिजे, ते त्याच वर्षीची पाहिजे, ते मार्चच्या अगोदरचीच पाहिजे. आणि मग नंतर कळतं दान दिल्यावर की त्यांच्याकडे ATGची सुव्यवस्थाच नाही आहे. मग लखेच लोक हळहळतात, अरे अरे रे उगाचच दिलं दान, आपल्याला त्याच्यातनं सूट नाही मिळणार. खरं म्हणजे
दान दिल्यानंतर ती आता हे सरकारने काय केलेलं आहे की त्या निमित्तानं लोकांना दानाकडं प्रवृत्ती व्हावी म्हणून ती ATGची सवलत आणि कुठली सवलत, पण ती न मिळता आपल्याला करायची बुद्धी व्हायला पाहिजे. थांबूया आपण इथंच. म्हणजे पाण्यावर आणि अजून एक छान उदाहरण दिलेलं आहे. ना तरी उदकाची भूमिके आफळिले नि कंदुके उधळवणी कौतिके न येईजे. हा अतिशय सुंदर उदाहरण आहे की पाण्यावर जर आपण एखादा चेंडू आदळला, आपटला, तर तो पुन्हा उसळी मारून परत येत नाही. जमिनीवर मात्र येतो. कठीण जागेवर मारला की भिंतीवर मारला की परत उलटून येतो. तसं दान पाहिजे की गेलं पुन्हा ते आपल्याकडं परतून आलं नाही पाहिजे. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन् नित्यम् आयुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च. सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम्. एकादशं गणपतिं द्वादशं तु विनायकं. द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं पठे नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत्. संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्रीनारदपुराणे रचितं गणपतिस्तोत्रं सम्पूर्णम्.